आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मामी प्लीज, हे बघ, अंजलीची मदत करायची होती म्हणून तू मला बोलवलंस ना, आणि तू जर मला हे ऐकवणार असशील ना तर मी जाते. ए थांब, आली मोठी उपकार करणारी. गुपचूप जेवढं सांगितलंय तेवढं कर आणि जा. काय नाही ग मॉम, तिला ना हे सगळं आता बघवत नाहीये म्हणून पळ काढतीये ती. आता देवांश मला शॉपिंगला घेऊन चाललाय ना, म्हणून चलो फील होतंय तिला. अगो बाई, हो खरं की काय? बघू बघू. अगो बाई, हो का? चटकाच लागला मला. सई, अगं ऐक, हे बघ, थंड पाणी टाक हा, म्हणजे कसं शांत होशील ना. अगं कारण आता जळून काहीच उपयोग नाहीये. माझ्या लेकीचं लग्न देवांश जहागीरदारशी होणार, ही काळ्या दगडावरची रेख. हा जाऊ दे. मॉम मॉम, हे बघ, हा ड्रेस कसा वाटतोय? पण चुरगळलाय का ग जरासा? हे चुरगळलाय? एवढंच ना मॉम, आपल्याकडे सोल्युशन आहे ना. सोल्युशन सही, हा ड्रेस ना मस्त जाऊन इस्त्री करून घेऊन ये. ओके? केसांचं काय करशील बाई? आणि हे असे असे अर्धे, हे वाला पण छान दिसतील ना. असं ते काय, ते तुमचं काय म्हणतात ते, कुठलं तरी कट, शोल्डर लेंथ असं मॉप कट वगैरे पण म्हणतात, पण मग ते अगदीच तसं नाही. अगं अशी उभी काय, जा. हे बघ सई, असे खुनशी लुक देण्यात ना टाइम वेस्ट नको करू. मला ऑलरेडी खूप उशीर झालाय. जा 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 पटकन. अगं ए बाई, अगं पायाला खिळे मारल्यासारखे काय उभी राहिलीस एका जागी? जा लवकर. अगं जा. उगी उगी, शांत शांत. तो तर अशी मस्त फ्रेश राहा, मस्त मूड कसा छान असला पाहिजे तुझा, गुलाबी. हा, चिडू नको. हा, काय करणार मग? ब्लश बघ ना माझा, कसं चेहऱ्यावर दिसेल ते. हा, असंच तेच करते, काय तेच म्हणते. हा, तू पण कर ना माझ्यासोबत. घालतात हो, हल्ली ते खूप ट्रेंडिंग आहे यार. मॉम खरंच करायला पाहिजे तसं. इस्त्री झालीये, दे. अगं सई, हे काय आहे? तुला साधी अक्कल नाहीये का सई? काय झालं सई? अगं गरम इस्त्री फिरवायची असते कपड्यांवरून, तू अशीच फिरवलीस का? सई, मी ना ती देवांश जहागीरदार सोबत डेट वर चाललीये, कळतंय का तुला? त्यांच्यासमोर मी हे असा चुरगळलेला ड्रेस घालून जाऊ? सई, तो ना परत नीट आणि मनापासून इस्त्री करून घेऊन ये. ओके सई, येताना ना माझी सँडल पण घेऊन ये आणि छान क्लीन करून आणा. अगं अशी स्टॅच्यू सारखी काय बघत बसते तू? जा ना पटापट, पाय चालव ना तुझे. जा ना, मला उशीर होतोय ना. अगं ए, इतका कामचुकारपणा बरा नाही बाई. जा लवकर, घेऊन ये इस्त्री करून. कठीण आहे मुलगी. तू बस. तुला ना एकदा हिल्सची खरंच प्रॅक्टिस करायला द्यायला पाहिजे. हो, शिकव.
आता जरा ओके वाटतोय. सई, हीच मेहनत तू जरा आधी घेतली असतीस ना तर इतका वेळ वाचला असता ना ग माझा. अगं आता बघत काय उभी राहिलीये तू, जा ना, मला चेंज करायचंय. एक मिनिट सई, काय ना देवांश जहागीरदार येणार, तेव्हा त्याच्यापासून जरा लांब राहायचं. उगाच गोडगोड गोडगोड बोलत पुढे 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 करायचं नाही. नाही नाही, मला माहिती आहे तो तुझा मित्र बित्र आहे, पण ते मैत्री बित्री नाटक सगळं आता विसरायचं. हा काय आहे ना, देवांश जहागीरदार आता माझा जावई होणार आहे, त्यामुळे भान राखून वागायचं. नाही तर असं करतेस का, तू येईल तेव्हा येऊच नकोस ना समोर, आतल्या खोलीत बसून राहा. हा तसंच कर, म्हणजे प्रश्नच सुटला मग. ओके नाही? करेक्ट. ओ माय गॉड, माझा देव आला वाटतो. ओ माय गॉड. अरे जा ना तुम्ही बाहेर, मला चेंज करायचं ना. हो बरोबर, हो सही 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 सही. चल, आणि हे बघ, हा जानू बोल ना. पोचलाच का अंजलीच्या घरी? हा म्हणजे आता पोहोचणच थोड्या वेळात. बोल ना. मग आता तिला घेऊन कुठे जाशील? कुठे जाईन म्हणजे शॉपिंगला जायचं ठरलंय ना, सो तिकडेच घेऊन जाईन. हा पण त्यानंतर कुठे नेशील? त्यानंतर बघू, म्हणजे ती म्हणेल तिथे घेऊन जाईल. सी मी अजून असं काही प्लॅन केलं नाहीये, सो बघू. अरे मग प्लॅन कर, म्हणजे शॉपिंग नंतर कुठेतरी कॉफी शॉप मध्ये जा ना. हा म्हणजे लगेच तिला घरी नेऊन सोडू नकोस. हा एकमेकांबरोबर वेळ घालवा, गप्पा मारा. हा